Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. पाठावरील प्रश्नोत्तरे पाहण्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल. अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात? शरीरामध्ये अन्न पदार्थापासून विद्राव्य पोषक तत्वे निर्माण होतात. रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पोहोचवली जातात. पेशीत त्यापासून ऊर्जा निर्मिती होते. या ऊर्जेमुळे शरीराची सर्व कार्य सुरळीत चालतात. शरीराची वाढ आणि विकास पोषक तत्वेच घडवून आणतात. संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे? कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे संतुलित आहारात असतात. ती शरीराची निरनिराळी कार्य पार पाडतात. म्हणून संतुलित आहार स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात? 1. ऐच्छिक स्नायू शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात. 2. अनैच्छिक स्नायूमुळे शरीरांतर्गत असणाऱ्या काही महत्त्वाच्या क्रिया होतात. 3. हृदय स्नायू हे हृदयाचे सर्व कार्य नियंत्रित करतात. पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे? पाचक रसामध्ये निरनिराळी विकरे असतात. त्यातील बरीचशी उत्प्रेरकासारखे कार्य करतात. त्यामुळे अन्न पचनाची क्रिया जलद होते. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते? मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते? रक्ताभिसरण संस्थेमुळे ग्लुकोज आणि ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे पाठवला जातो. प्रत्येक पेशीत ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजच्या रेणूपासून ऑक्सिडीकरणाने ऊर्जा निर्मिती होत असते. मानवी शरीराअंतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? किती प्रकारे? चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण या यंत्रणेमुळे शरीरातील विविध क्रियांचे नियमन होते आणि त्या क्रमवार घडवून आणल्या जातात. श्वसन म्हणजे काय? सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 अणू असतात. ग्लुकोजच्या रेणूमधील सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? ग्लुकोजच्या रेणूतील सर्व अणू एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते? एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते? पेशी स्तरावरील श्वसनाच्या ऑक्सिश्वसन या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते?
ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी तंतुकणिका या पेशी अंगकाची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? तेल, लोणी, चरबी, तेलबिया अशा मेदयुक्त पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. जेव्हा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ का खाऊ शकत नाही? जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आपले तोंड येऊ शकते. तेव्हा तोंडात व्रण किंवा जखमा होतात, त्यामुळे तिखट पदार्थ झोंबतात. त्यावेळेस आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थामध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो, असे का? दिसण्यासाठी जीवनसत्व ए ची आवश्यकता असते. जर आहारात जीवनसत्व ए ची कमतरता असेल तर दृष्टी कमी होते व रातांधळेपणा येण्याचा देखील संभव असतो. आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या उतीतील पेशींचे काय होते? ज्या ठिकाणी जखम होते तेथील रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर होतो. तेथील चेता दुखावल्या गेल्यामुळे जखम वेदना देते व तेथील उती नेहमीचे कार्य करू शकत नाहीत. झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का? जखम झाल्यामुळे नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी पेशी विभाजनाचा वेग वाढतो. जखमेवर खपली येते, म्हणजेच तिथे नव्याने पेशी निर्माण होतात. आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात? अलीकडच्या काळातील संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की वनस्पतींना देखील जखमा होतात, त्यांना देखील वेदना होतात. फुले तोडताना त्यांचा नाश पावलेल्या उती पेशी विभाजनाने पुन्हा भरून निघतात. कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी? कोणत्याही सजीवाची वाढ ही त्याच्या पेशींच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते. त्यामुळे पेशीत नियमितपणे पेशी विभाजन होत असते. शरीराची वाढ, शरीराची झालेली झीज या दोन्हीसाठी पेशी विभाजन आवश्यक असते. एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव प्रजननाने निर्माण होतो. प्रजनन लैंगिक किंवा अलैंगिक असते. सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होते, तर अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक तयार होऊन लैंगिक प्रजनन होते. गुणसूत्रे, जनुके व DNA यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो. व्याख्या सांगा. 1. पोषण. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. 2. पोषक तत्वे. आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच पोषक तत्वे होय. 3. प्रथिने. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. 4. ऑक्सिश्वसन. ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय. 5. पेशी स्तरावरील श्वसन. अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्याविना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते त्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. 6. ग्लायकोलायसिस. पेशी द्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन
पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. 7. किण्वन. ग्लुकोज विघटनातून तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाला काही विकराच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतर करणे याला किण्वन असे म्हणतात. कर्बोदकांमधून आपल्याला किती ऊर्जा मिळते? कर्बोदकांमधून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया कोठे राबवली जाते? इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. NADH2 चे पूर्ण नाव काय? NADH2 म्हणजे निकोटिनामाइड अँडेनाइन डायन्यूक्लियोटाइड होय. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. वनस्पतींची बीजे विनॉक्सी श्वसन कधी करतात? बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास वनस्पतींची बीजे विनॉक्सी श्वसन करतात. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसन ऐवजी विनॉक्सी श्वसन करू लागतात. खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे का वाटते? आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते व आपले स्नायू विनॉक्सी श्वसन करतात. विनॉक्सी श्वसन प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते. यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व का आहे? आपल्या शरीरात न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियामध्ये तंतुमय पदार्थाची खूप मदत होते. त्याचप्रमाणे काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्य यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाची पोषक द्रव्ये मानले जाते. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजनामुळे सजीवांची वाढ व विकास होतो. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. नवे जीव निर्माण होतात. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. या कार्यामुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे. सजीवांमध्ये कोणत्या स्तरावर श्वसन होते? 1. शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची देवाणघेवाण होते. 2. पेशीच्या आत अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. शरीरातील ऊर्जेचे चलन कोणते? ATP म्हणजेच अँडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे शरीरातील ऊर्जेचे चलन आहे. मेदाम्ले म्हणजे काय? त्यांचे विविध उपयोग कोणते? आहारात घेतलेल्या स्निग्ध पदार्थांचे पचन झाल्यावर त्यापासून मेदाम्ल आणि अल्कोहोल तयार होते. त्यांचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने बांधलेले असतात. अशी मेदाम्ले शरीरासाठी आवश्यक असतात. पचनानंतर ती शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात.
बऱ्याचदा आपल्या तोंडात किंवा घशात कोरड का पडते? आपल्या शरीरातल्या पाण्याचे प्रमाण साधारण 65 ते 70% असते. ज्या वेळेला अतिघाम येऊन किंवा बराच काळ पाणी न प्यायल्याने हे प्रमाण कमी होते, तेव्हा आपल्या तोंडाला कोरड पडून तहान लागल्याची जाणीव होते. अति प्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला का देतात? जुलाब झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे जीवाला घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत प्राण देखील जाऊ शकतो. म्हणून शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी मीठ साखर पाणी प्यायला देतात. उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम का येतो? उन्हाळ्यामध्ये अधिक उष्णता असल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते. त्याचप्रमाणे जास्त श्रम केल्यानंतरही शरीराचे तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित राहण्यासाठी घर्मग्रंथी उत्तेजित होतात, त्यामुळे घाम येतो. सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात. एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकांनी सारखी असतात. अशा गुणसूत्रांना सजातीय गुणसूत्रे असे म्हणतात. एकगुणित पेशी कशा तयार होतात? द्विगुणित पेशीमध्ये अर्धगुणसूत्री पेशी विभाजन होते. त्यापासून एकगुणित पेशी तयार होतात. धन्यवाद.